मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत। धाराशिवमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडणार आहे। दुपारी 3 वाजता धाराशिवमधील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे। पंतप्रधान मोदी 20 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ करणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान धनखड मुंबई आणि नागपूरला भेट देणार आहेत। ते मुंबई संविधान मंदिराचं तर नागपूरमध्ये रामदेव बाबा विद्यापीठात डिजिटल टॉवरचं उद्घाटन करणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। लालबागच्या राजासह मुंबईतील अनेक गणपती मंडळांना जे पी नड्डा भेट देणार आहेत। नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत जे पी नड्डांची सागर निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे। 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी रस्त्यांची अशी दुरावस्था का, असा जाब जामनेरमधील तरुणांनी मंत्री गिरीश महाजनांना विचारला। ग्रामस्थांनी घेरल्यानंतर मंत्री महोदयांनी चक्क तिथून पळ काढलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। धाराशिवमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवाजी कापसेंनी शिवसेनेत पक्षप्रवेश ते करणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे। शिवाजी कापसे हे धाराशिव कळंब या विधानसभेसाठी इच्छुक। पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचालींना आता ब्रेक लागलाय। शिवसेना नेते सईद खान यांच्या सहकार्यानंतर अविश्वास ठराव थांबवण्यात आला। बीडमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयात रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात आला। एकाच रुग्णामागे दोघांना पास दिला जाणार आहे। या पासची मुदत 5 दिवस राहणार आहे। पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची मागणी पत्राद्वारे केली। डॉक्टरांच्या संघटनेने लिहिलेल्या 4 पाणीपत्राच्या प्रती उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसेच आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनाही पाठवल्या। राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना यंदा सुगीचे दिवस आले आहेत। यंदा इंजिनिअरिंग शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना 1,40,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली। जागतिक आरोग्य संघटनेने प्रौढांमध्ये मंकीपॉक्स प्रतिकारक लस वापरण्यासाठी पहिली अधिकृत परवानगी दिली आहे। जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत असून या रोगाशी लढण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून या लशीकडे पाहिलं जाते। अटल सेतूवरून NMTTची वातानुकूलित बस सेवा सुरू झाली। यामुळे प्रवाशांना 20 मिनिटात मुंबई गाठता येणार आहे। अटल सेतूवरून बस क्रमांक 116 साठी प्रवास भाडे 230 रुपये तर बस क्रमांक 117 मार्गावरील प्रवासी भाडे 270 रुपये आहे। शनिवारपासून बँक सलग 5 दिवस बंद राहणार आहेत। सप्ताह अखेर आणि जोडून आलेल्या सणांमुळे बँका सलग 5 दिवस बंद राहणार आहेत। परभणीत मानवत पत्रकार संघातर्फे गणेशोत्सवानिमित्ताने महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी संरक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावदे यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं। वाशिम जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण हे महत्त्वपूर्ण अभियान राबवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेने केलंय। घरगुती स्वच्छता सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनाची अंमलबजावणी हा या अभियानाचा उद्देश आहे। जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील चत्रू भागात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी दुपारी चकमक झाली। यामध्ये 2 जवान शहीद झाले तर 4 जण जखमी झाले। पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईल मोहिमेसाठीच्या सप्लायजवर अमेरिकेने बंदी घातली। यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला। नियंत्रित क्षेपणास्त्र उपकरणे आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसारामध्ये सहभागी असलेल्या 5 संस्था आणि एका व्यक्तीवर कारवाई केल्याची माहिती मिळाली। अमेरिकेने दिलेल्या लांब पल्ल्याच्या घातक क्षेपणास्त्राचा वापर करण्याची परवानगी नाटो देशांनी युक्रेनला दिली। रशियाच्या आतील भागात हल्ला झाल्यास याला सर्वस्वी नाटो जबाबदार असेल असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला। बीडमधील एसटी प्रवासावेळी एका महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रकार समोर आला। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले। साताऱ्याच्या कराडमधील उमरजमध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना समोर आली। अपघातग्रस्त वृद्धाला अँब्युलन्स उपलब्ध झाले नसल्यामुळे एका खासगी मालवाहू टेम्पोमधून उपचारासाठी घेऊन जावं लागलं।